तर या ठिकाणी लाल दिवा म्हणजे मी 11 तारखेला पदग्रहण केल्यानंतर मला त्या ठिकाणी दिलेलं ऑफिस, दिलेलं केबिन आणि दिलेली गाडी ही प्रशासनाने दिली. मी काही मागणी केलेली नाही. जी काही पद्धत आहे महापुरानं जे दिलं जातं त्या पद्धतीने प्रशासनाने दिलेलं आहे आणि प्रशासनाने जे दिलं ते मी एक्सेप्ट केलं, प्रोव्हाइड केलं, ते मी घेतलेलं आहे. ज्यावेळी हा विषय जेव्हा आला की तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत बसता वगैरे, एक तर पहिली गोष्ट माझ्या गाडीला लाल दिवा वरती नव्हता. माझ्या गाडीला वरती जसा किशोरीताईंच्या गाडीला वरती लाल दिवा त्या पद्धतीचा काही लाल दिवा माझ्या गाडीला नव्हता. फ्लिकर्स मला माझी सगळी माहिती घेतली, मला तितकं काही हे नाही. त्यानंतर मला कळालं की ऍसेसरीज कुलकर्णी म्हणून मी त्यांना फोन केला की हा काय सगळा विषय आहे. त्यांनी सांगितलं मॅडम जेव्हा तुम्हाला गाड्या प्रोव्हाइड केल्या गेल्या त्यावेळी त्या सगळ्या ऍसेसरीज असतात गाडीच्या त्या लावण्याचं काम त्यांचं आहे. मग मी आयुक्तांना फोन करून सांगितलं की ही जबाबदारी कोणी घ्यायची, त्याच्यामध्ये महापुरांची काही चूक आहे का. तर त्यांनी सांगितलं नाही मॅडम ही जबाबदारी आमची आहे, प्रशासनाची आहे. तुम्हाला जे आम्ही प्रोव्हाइड करतो ते तुम्ही एक्सेप्ट करता. तर त्यामुळे आयुक्तांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्या पद्धतीचा आपण प्रेस नोट सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. प्रशासनाने ही ह्या सगळ्या गोष्टी देत असताना त्या ठिकाणचे असणारे नियम निकष जे काही राज्य शिष्टाचार असेल जो काही असेल तो सगळा सांभाळून मग आलेल्या महापुरांना, उपमहापुरांना, कमिटी चेअरमॅनला ह्या सगळ्यांना दिलं पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे आणि ते एक्सेप्ट सुद्धा केलेलं आहे. तर या ठिकाणी सांगायचं झालं की अशा पद्धतीचा उहापोह केला विरोधातून की महापुरांना ह्याची काही कल्पना नाही. माझं कुठेही पत्र गेलेलं नाहीये की मला हीच गाडी पाहिजे आणि असंच पाहिजे आणि अशा पद्धतीचं काही मी पत्र दिलेलं नाही. त्यामुळे मी इथे माझं विश्लेषण करण्यासाठी मी आणि सभागृह नेता या ठिकाणी आलेलो. तर हा सगळा विषय करत असताना मला आधी या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की विरोधकांनी त्या परवाच्या दिवशी ताईंनी म्हटलं होतं की काय आता हे महानगरपालिका झाले की हे मार्केट झाले. मार्केट म्हणजे आपण मराठीत बाजार म्हणतो. तर बाजार ताईंना यासाठी वाटला कारण 4.5 वर्षांनी महापौर बसल्यानंतर आणि लोकांना आता या ठिकाणी असं वाटायला लागलं की आम्ही आताही तुम्ही बघितलं तर मी पूर्ण गराड्यात होती लोकांची कामं होतात त्या ठिकाणी. त्यामुळे सातत्याने हा जो मेसेज आहे हा मुंबईकरांपर्यंत जातोय आणि त्या ठिकाणी त्यांची निवेदनं आणि पत्र घेऊन ते त्या ठिकाणी येतात. मग माझ्या दालनामध्ये, उपमहापौरांच्या दालनामध्ये, सभागृह नेत्यांच्या दालनामध्ये ही सगळी मुंबईकर आता यायला लागली. आतापर्यंत ही येत नव्हती 25 वर्षात, ती आता यायला लागली. कारण 25 वर्षात नव्हता जो आता मुंबईकरांना दिसायला लागला. तर काय राहिले वेणी, फणी, लाल दिवे, तुमच्याकडे दुसरे विषय नाही राहिले. याच गोष्टी तुम्ही घेऊन मुंबई, म्हणून तुम्हाला हे मताधिक्य या पद्धतीने मॅन्डेट लोकांनी दिला आणि तुम्हाला विरोधी पक्षामध्ये बसवलेले आहे. तेच जर मुंबईकरांच्या हिताचे प्रश्न जर तुम्ही मांडले असते ना तर मला महापौर म्हणून प्रत्येक स्टुडिओमध्ये डिबेट करायला आवडलं असतं. पण दुर्दैव आहे या गोष्टीचं. आणि आता फक्त लाल दिवा ठीक आहे जे असेल पण ह्याच्यामध्ये महापुरांची किंवा कुठल्याही कमिटी चेअरमॅनची किंवा उपमहापौरांची चूक नव्हती. प्रशासनाला जाब विचारा. प्रशासनाने सगळे नियम धाब्यावरती मारून का या ठिकाणी अशा पद्धतीच्या गाड्या दिल्या आणि त्याचा जाब मी महापौर म्हणून विचारला, त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते एक्सेप्ट केलेलं आहे ह्यापुढे. आणि दुसरी गोष्ट ज्यावेळी मान्य झालं त्यावेळी सगळे दिवे वगैरे काढून घेण्यात आलेले. तर ठीक आहे ना झालं. तर त्याच्या बदल्यामध्ये सगळे दिवे, ऍसेसरीज सगळ्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत. कुठलाही लोभ, कुठलाही आकर्षण या ठिकाणी महापौर म्हणून मला अजिबात नाहीये, उपमहापौर म्हणून त्यांनाही नाहीये किंवा कुठल्याही कमिटीच्या चेअरमॅन. आम्ही या ठिकाणी काम करायला आलेलो लोकांची कामं करण्यासाठी. लोकांनी आम्हाला जे या ठिकाणी सत्तेमध्ये पाठवले, महापौर म्हणून बसवलेले, सगळे चेअरमॅन या ठिकाणी बसवले, ते लोकांची कामं करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेले. कुठल्या गोष्टीचा आकस या ठिकाणी विषयच येत नाही. तर अशा पद्धतीचे विषय काढून आता अजून दुसरा कुठला तरी विषय मी सकाळपासून वाचते जो आता तुम्ही बोलणार आहे त्याच्या अगोदरच मी बोलते की त्याच्यामध्ये सांगितलंय की सुरक्षा रक्षक. तर सुरक्षा रक्षक हो माझ्या पत्रात मी उल्लेख केलाय. दिवसाला 300-400 लोक जर येतात त्यांना जर हँडल करणं जर मुश्किल जात असेल, माझा स्टाफ कमी आहे. गेल्या महिनाभरापासून MS डिपार्टमेंटच्या लोकांना मी सांगते की महापौरांचा स्टाफ किती असायला पाहिजे. जर त्या ठिकाणी 10 आहे तर या ठिकाणी 4च का दिसतात आहे, बाकीचा स्टाफ का येत नाहीये. तर त्याच्यावरती पण कारण काय झालं माझ्याकडे फार स्पष्ट उत्तर येतात, मॅडम थांबा ना 4.5 वर्षानंतर आता हे झालंय सुरू, आम्हाला थोडा वेळ द्या. मग काय करायचं, लोक प्रमाणाच्या बाहेर येतात. मी महापौर झाल्यानंतर या ठिकाणी अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्याचा एवढा सेन्सिटिव्ह विषय मी या ठिकाणी घेतला, मी रोहिंग्याचा विषय या ठिकाणी घेतला. तर या ठिकाणी जर 200-300च्या मॉबने लोक येतात आहे तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी जर मी एक सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी मागितला तर मी मान्य करते. मी मागितला, त्याच्यात मला वाटत नाही मी माझ्या पर्सनल ह्याच्यासाठी काय तर त्या ठिकाणी तक्रार केली की मॅडम आम्हाला हँडल करता येत नाही.
तरी आपल्याला घेता येईल का स्टाफ, तर ते स्टँडिंग वरती ते तयार करा डीएल आणि ते पाठवा, म्हणजे किमान आपण 5-6 लोक तरी घेऊ शकतो. तर अशा पद्धतीचं काम सुरू आहे ना. 1 महिना झाला, 1.25 महिना फक्त झालेला आहे. तर ह्याचाही त्यांनी उहापोह केला की का मागितलं. पण त्यांचं पत्र तुमच्या पर्सनल गोष्टीसाठी येतं. मी या ठिकाणी महापालिकेच्या स्टाफला किंवा कंट्रोल करण्यासाठी की ह्या बिल्डिंग मध्ये जे आले आहेत त्यांना सुद्धा व्यवस्थित बसता आलं पाहिजे, त्यांनाही वेळ देता आला पाहिजे, अशा सगळ्या गोष्टीचा जो विषय या ठिकाणी हँडल करण्यासाठी मी मागणी केली.